आग जेवढी उपयोगाची तेवढीच भयानक. आगीच्या दुर्घटनेतील व्यक्तींना काय प्रथमोपचार द्यावेत हे समजून घेण्यापूर्वी आगीचा त्रिकोण माहिती असला पाहिजे. हा त्रिकोण पूर्ण होतो तेव्हाच आग लागू शकते. या त्रिकोणातला एखादा घटक जरी बाजूला केला तरी आग विझते. आगीच्या त्रिकोणाचे 3 घटक. पहिला, इंधन किंवा अशी कोणतीही वस्तू जी पटकन पेट घेऊ शकते. दुसरा, ऑक्सिजन. तिसरा, उष्णता किंवा ज्या तापमानाला पेट घेणारी वस्तू आग पकडू शकते ते तापमान. यापैकी एखादा घटक जरी दूर केला तरी आग विझते. ही मूळ संकल्पना समजून घेऊ आणि पाहू. आग दुर्घटना आणि प्रथमोपचार. फर्स्ट एड फॉर फायर विक्टिम. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, आग लागली असताना स्वतःचा जीव कधीही धोक्यात घालू नका. दुसऱ्यांना मदत करण्याआधी स्वतःच्या सुरक्षेकडे लक्ष द्या. आग लागली असेल तर सर्वप्रथम फायर ब्रिगेड म्हणजेच अग्निशमन दलाला फोन करा. त्यासाठीचा नंबर आहे 101. आगीसारखीच कोणत्याही प्रकारची आपत्कालीन स्थिती उद्भवली तर तुम्ही 112 वरही फोन करू शकता. फोनवर स्पष्ट माहिती द्या. आग कुठे लागली आहे, ती किती गंभीर स्वरूपाची आहे आणि आतमध्ये काय परिस्थिती आहे. आगीत काही लोक अडकली आहेत का. शक्य असेल तरच आग विझवण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम आगीत अडकलेल्या व्यक्तींना आगीपासून दूर नेणं किंवा त्यातून बाहेर काढणं आवश्यक आहे. प्रथमोपचारांच्या नियमानुसार त्या व्यक्तीची अवस्था तपासून घ्या. त्यांना धीर द्या. त्या व्यक्तीला कुठे आणि किती भाजलं आहे हे तपासा. जर कुठे भाजलं असेल तर नळाच्या पाण्याने थंड करा. थेट बर्फ किंवा थंड पाणी वापरू नका. थंडावा देऊन झाल्यावर तो भाग स्वच्छ सुती कपड्याने झाका आणि त्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आगीच्या ठिकाणी धूर होतो, त्यामुळे तेथील व्यक्तींना श्वासोच्छ्वास करताना त्रास होतो. त्याची लक्षणं पाहू. सतत येणारा खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा दम लागणे, आवाजात बदल, तोंडाच्या आणि नाकाच्या जवळ काजळी किंवा जळजळ, उलटी होणे किंवा मळमळणे. त्या व्यक्तीची पल्स म्हणजे नाडी लागत नसेल आणि श्वसन सुरू नसेल तर CPR द्या. CPR ही जीव वाचवणारी प्रक्रिया आहे. कोपरे सरळ ठेवून दोन्ही हातांनी छातीला खालच्या दिशेने धक्के द्या. CPR कसा द्यायचा हे शिकण्यासाठी या सिरीजमधील व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आगीत सापडणं ही एक गंभीर दुर्घटना आहे. पीडित व्यक्तीला मानसिक धक्का बसलेला असू शकतो. त्याची लक्षणे: अस्वस्थता, भ्रमिष्ट होणे, उदाहरणार्थ आपण कुठे आहोत, काय झालंय ते न समजणे, श्वास घ्यायला त्रास, पल्स किंवा नाडी एकदम मंद होणे, चेहरा फिका पडणे. यापैकी कोणतीही लक्षणं आढळली तर त्या व्यक्तीला मोकळ्या हवेत घेऊन जा. त्यांना झोपवा. पाय थोडे उंचावर ठेवा. चादर घाला जेणेकरून ती व्यक्ती गार पडणार नाही. लवकरात लवकर डॉक्टरांकडून तपासून घ्या. आगीच्या दुर्घटनेसंबंधी आणखी काही महत्त्वाची माहिती. ती व्यक्ती व्यवस्थित शुद्धीत आल्यावरच त्यांना पाणी प्यायला द्या. अंगात घातलेल्या कपड्यांना आग लागली असेल तर लक्षात ठेवा, स्टॉप, ड्रॉप अँड रोल. स्टॉप म्हणजे थांबा, धावू नका, एका जागी स्थिर व्हा. ड्रॉप म्हणजे जमिनीवर आडवे पडा. शक्य असेल तर स्वतःच्या हातांनी तोंड झाका. आणि रोल म्हणजे जमिनीवर लोळा. असं केल्यामुळे आगीचा ऑक्सिजनशी संपर्क बंद होतो आणि आग विझते. शक्य असेल तर गोणपाट किंवा जाड चादरीच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. भाजल्यामुळे कपडे शरीराला चिकटले असतील तर ते काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कपडे चिकटले नसतील तर तुम्ही ते काढू शकता. त्यानंतर भाजलेला भाग थंड करा.
आणि लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घ्या. भाजलेल्या ठिकाणी कोणतंही मलम, क्रीम, लोणी, माती किंवा हळद असं काहीही लावू नका. यांचा काही फायदा होत नाही, पण नुकसान होण्याची भीती असते. लक्षात ठेवा, आगीच्या दुर्घटनेत सापडलेल्या व्यक्तीला प्रथमोपचार देण्याआधी त्याबद्दल पूर्ण माहिती आणि आत्मविश्वास असला पाहिजे. सुरक्षित रहा. आगीशी खेळणं किंवा आगीच्या बाबतीत निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. प्रथमोपचार शिका आणि जागरूक रहा.